आधी थोडे झोपले तर काही त्यांना त्रास व्हायला. आणि सांगणार मी एवढं की हे जे गुंडाराज समजा यांनी चालवलं, याला वाटतं गुंडाराज होता, आम्ही गुंडेत, आंबडचे आम्ही गुंडेत. आम्ही कोणालाही चाकू लावू शकतो, आम्ही कोणालाही ब्लॅकमेल करू शकतो. तर असं त्यांना वाटतंय. कायद्याला आहे ना हे मजा गेलेत कायद्याला. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हेच आम्हाला हाणते ना आणि हेच डबल यांचे कपडे बिपडे फाडून स्वतःला हाणून सैन्य डबल पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि धमकी देतात. म्हणजे किती कपटी आणि किती कुचितपणा आहे. पण हे इथं आहे ना, इथंच कर असते आणि इथंच फेड असते. आता वर नाही फेडावं लागत आहे. कलियुग आहे, कलियुग असल्यामुळं आहे ना खालीच फेडावं लागत आहे. त्याच्यामुळं ध्यानात असू द्या. तुम्ही जे हे केलंय ना खूप वाईट केलंय. आम्ही बेसावध असताना तुम्ही आमच्या घरात घुसून आम्हाला मारले. तर तुमचं मी काय म्हणते, एका एकाने यायचं होतं आणि तुमची हिंमत दाखवायची होती. तुम्ही 10 जण 15 जण येतात आणि घरात घुसून मारताय, आहे की नाही? याला हिंमत नाहीत म्हणे बरं का, याला हिंमत नाहीत म्हणजे याला माणसं पण नाहीत म्हणे. तर एवढंच सांगणार मी की जर दाजीला जर काही झालं तर हे सगळेजण तुम्ही जिम्मेदार आहात. ज्यानी काल हाणलंय ना माझ्या नावरला, मला हाणलंय, माझ्या लेकराला पण हाणलंय, तर सगळं तुम्ही जिम्मेदार आहात बरं का. हे ध्यानात असू द्या. तुम्ही असं नका समजू की तुम्ही लय मोठेत, समजलं ना. माणूस इज्जतीला भेटतं इथं, आम्ही इज्जतीला भेट होतो. आम्हाला वाटतंय नको कशाला कोणाच्या वाटत जायचं, कशाला कोणाच्या. आणि आम्ही जेवढं शांत बसत ना तेवढं हे लोक आहे ना जास्त फायदा घेत. आणि ही प्लॅनिंग आहे का 7 ते 8 महिन्यापासून चालू आहे. मला माहीत आहे प्लॅनिंग ही भरपूर आधीची चालू. 2 महिन्याला 3 महिन्याला हे असे लोक येऊन सैन आम्हाला मारामारी करतात, हाणामारी करतात, शिवीगाळ करतात. कशाबद्दल? कामून याचा बॉस कोण आहे आणि याचा डॉन कोण आहे, याला लावलं देणार. म्हणजे आम्ही बेसावध होतो भावंड बहिण. बेसावध असताना ह्या लोकांनी आम्हाला मारले बरं का. 7 ते 8 जण म्हणजे 8-9 होते हे लोक. आणि डायरेक्ट समजा घरात घुसले, घरात घुसून सैन्याने आम्हाला मारामारी केली. तुम्ही बघितलं. आता दाजीला दवाखान्यात नेले. दाजीला खूप चमक निघायला आली, श्वास घ्यायला पण त्रास व्हायला. कारण की त्याचे म्हणजे जे लोक आहेत, एक जणाला जरी 4-5 जण जर हाणीत असले, एका जणावर जर 4-5 जण वार करीत असले बुक्केनी, लाकडानी, दगडानी, छातीमध्ये, तर काय करायचं समोरच्याने? एक विचार करा भावंड बहिण. आम्हाला असं वाटलंच नव्हतं की हे लोक आम्हाला येऊन असे हाणतात म्हणून. का तर आम्ही आमच्या मुलाचा बड्डे साजरा केला आणि जो समजा माणूस आहे, माणूसच म्हणणार त्याला मी, काय ते पोरगा नाही आहे, माणूसच आहे भद्दा. तर तो माझ्या मुलाचा म्हणजे समजा असा दोस्ताना म्हणजे असं दोस्ताना नाही बरं का, नुसतं हाय हॅलो. पण यायला कसं माहिती आहे का, रुबाब गाजवायचा आहे आपला. आमच्या पायाखाली राहायला पाहिजे तर, आणि आम्हाला झुकूनच राहा आणि आम्हाला सलामच करून राहा. कुठेतरी ते बड्डे केला म्हणून त्याला खटकला. ते तो म्हणला की बड्डे कसं काय साजरा केलास तू, मला न विचारता बड्डे कसं काय साजरा केलास. आणि त्या दिवशी घरी येऊन सैना 12 वाजता येऊन सैना खूप सारा त्यांनी शिवीगाळ केली. बाटल्या फोडल्या त्या माणसानी, बाटल्या तिथं फोडल्या दारूच्या. दारू पिऊन सैना खूप सारा धिंगाणा केला आणि शिवीगाळ केली त्यांनी. मला शिवीगाळ केली. मी तरी म्हणलं जाऊ दे बाय, मी काही जास्त मी बोलले नाही. मी बोलला बाबा कशाला शिवीगाळ करलास तू आमच्या गल्लीमध्ये येऊन, है शिवीगाळ नको करू. पण मग त्यांनी मला शिवी द्यायला, मी त्याला शिवी द्यायला. तिथं थांबलं होतं ना, म्हणजे मिटलं होतं ना. मग दुसऱ्या दिवशी येऊन सैना ह्या लोकांनी, आम्ही बेसावध असताना आमचं म्हणजे आम्ही चहा पित, म्हणजे मी चहा पित बसले होते आम्ही सगळं घरात. नेमकं तुम्हाला दाखवते मी, चला भावंड बहिण. नेमकं आम्ही पैप काढलेला होता, हे बघा. आम्ही पैपच हे केला होता आणि चहा करू लागलो होतो. ते लोकांनी पळत हे बघा दंडे सुद्धा इथं आहेत, बघू शकता. हा बाई हे दंडे आहे का, इथं काम चालू नाही का समोर, तर ते दंडे तिकडूनच घेऊन पळत येऊन सही ना डायरेक्ट येईने आम्हाला अशी हाणामार केली. हे दंडे पण इथेच हे बघा, तिथून दंडे उचलून आणले. ते 4 ते 5 माणसं होते आणि 4 बाया होते. त्या बायांनी मला धरलं, मग केस धरले. 4 बायांनी मला हाणलं आणि त्या लोकांनी माझ्या मुलाला आणि दाजीला हाणलं.
म्हणजे लेकराला पण हाणलं, म्हणजे ती म्हणजे दोन्ही पण लेकराला हाणले त्यांनी. हा बघा आहे का. तर हे असे दंडेने आहे ना, म्हणजे असं दंडे दगड असे घेऊन सैन अचानक येऊन सैन त्यांनी अशी मारहाण केली का. आता बड्डे का साजरा केला. आता याच्यात आमची चुकी काय झाली भावना बहिणी, तुम्ही सांगा आमची चुकी काय आहे याच्यामध्ये. हां अरे आम्ही भिवून राहतो तर आम्हाला, आम्ही इज्जतीला भिवतो, आम्हाला वाटतं नको नको कशाला भांडणं करायच्यात, कशाला भांडणं करायच्यात. तर त्याचा हा फायदा घ्यायला पुरेपूर लोक. आणि सांगायची मला हेच हे की याच्यामध्ये प्लॅनिंग आहे. आज 7 ते 8 महिने झालं माझ्या मागं नेहमी, तुम्हाला तर माहिती आहे. 2 महिने झालं की 2 महिने झाले की कोण ना कोणतरी येतंय मला शिवीगाळ करून जाते. 2 महिने झाले की कोण ना कोणतरी येतंय मला हाणून मारून जाते. याच्या मागं यायचा एक जण आहे जे यायचा बॉस आहे, ह्याला लावून दिलं. आधी पण मी 3 जण गुन्हे दाखल केलेत, काही नाही झालं. जो माणूस आहे जो सगळं करतोय, आपण आरामशीर बसतोय आणि असं कोणाला पण लावून सही ना, वेगवेगळ्या लोकाला लावून सही ना 2 ते 3 महिन्याला हा हटकून असा धिंगाणा करायला लावायला आहे. तर मी याच्यामध्ये एवढंच बोलणार, काय माहिती आहे का, आज काल येणे आम्हाला एवढं हाणलं बेसावत असताना. हां हाणलं येणे ठीक आहे, उद्या मला काही झालं, माझ्या लेकराला जर काही झालं, माझ्या नवऱ्याला जर काही झालं तर हेच लोक जिम्मेदार आहेत. आणि हो मी आता सहन नाही करत आहे, आत्ती झाले, आता मी आत्महत्या करणार आहे बस. हा व्हिडिओ मायावाला तेच याच्यासाठी की मी आत्महत्या करणार आहे. आणि हो मी व्हिडिओ पण केलेला आहे, त्या लोकांसाठी त्याचे नावं घेतलेत, बाकीच्या लोकांचे नावं नाहीत माहीत मला, पण त्याच्यातले जे 2 जण आहेत का जे गुंडेत त्यांचे माहीत, आणि त्यांचे मित्राचे नाहीत मला माहीत आहे मित्राचे नावं काय येतं. बाकी जे कोणी होते ते समजा त्याची माय बहीण त्या व्यक्तीची, अजून 2-3 लेडीज होत्या सोबत, आणि माणसं होते, काही गुंडे होते त्याच्यासोबत मारायला. तर यांचे नावं मी लिहून ठेवलेले. तर मी आत्महत्या केली आज किंवा उद्या तर फक्त आणि फक्त हेच जिम्मेदार राहणार, दुसरं कोणी जिम्मेदार नाही राहणार, फक्त आणि फक्त हे. आणि हो तेव्हा मग यांच्याकडून जेव्हा समजा मला जितेपणे न्याय नाही भेटला, पण मला मेल्यावर न्याय भेटन मला असं वाटतंय, कारण की इथं जितेपणे न्याय नाही भेटत भावना बहीण, हो की नाही. आज एवढं म्हणजे टेन्शन आले माझ्या डोक्याला, टेन्शन आले. आणि उलट तेच आम्हाला धमकी देतं, त्यांनीच आम्हाला इतकं मारून सांगितलं, तीच धमकी देतं की पोलीस स्टेशनला गेले तर तुम्हाला आम्ही असं करू तसं करू. त्या बाईनं मला धमकी दिली की तुला मारून टाकू, तर आम्ही तुला खून करू, तर आम्ही जर तू पोलीस स्टेशनला गेली तर. कारण की ते आंबडचे गुंडे आहेत ते, त्यांना लोक खूप भेट येतं. पण मी घाबरणार नाही आहे, एक सांगून ठेवायला नाही घाबरणार मी, पण हो आत्महत्या करणार. ह्याला अद्दल घडवलं तरी अद्दल हे मी आत्महत्या करणार बस, एवढंच सांगणार भावना बहीण.